आणि आणखीन एक सर्वजणांना सांगतो की पुढच्या वर्षीमध्ये 2025ला पाऊस कसा पडणार तर तुम्हाला एक माहित असं सांगतो। गुढीपाडव्याच्या नंतर आपण गुढीपाडव्याच्या नंतर त्या 8 दिवसामध्ये जर तुमच्या गावावर निसर्ग आभाळ गेलं तर त्या वर्षी जास्त पाऊस पडतो। आणि तुम्हाला बघायचं झालं तर तुम्ही बघा, यावर्षी गुढीपाडवा झाल्याच्या नंतर 8 दिवस तुमच्या गावावर दररोज आभाळ आणि पाऊस पडणार आहे। म्हणून 2025चा पाऊस कसा राहील हे तुम्हाला ते आता याच्यावरून लक्षात येईल। म्हणजे हे निसर्गाचे संकेत आहेत म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो। म्हणजे पूर्वी काय वाचायचं, गुढीपाडव्याच्या वेळेस त्या 8 दिवसामध्ये नुसतं तुमच्या गावावर आभाळ गेलं तर त्या वर्षी खूप पाऊस पडतो आणि यावर्षी तर गुढीपाडव्याच्या नंतर 8 दिवस पाऊसच पडणार आहे। त्याच्यामुळे 2025ला चांगला पाऊस राहणार आहे हे तुम्हाला आता बघायला भेटतं। पण खूप चांगलं आहे आणि 2025ला देखील चांगला पाऊस पडणार आहे। जसा 2024ला पडला तसाच 25ला पडणार आहे। जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीला सुरुवात होईल म्हणून हे अंदाज देत आहे। पण राज्यात मात्र यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल।